नमस्कार मंडळी. सकाळच्या घाईत किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टिक शोधत असाल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे अत्यंत कुरकुरीत धिरडे. हे धिरडे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला तर इतके अप्रतिम लागतात की लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आवडीने खातील. आणि मुख्य म्हणजे यासाठी आपल्याला जास्तीत जास्त साहित्याचीही गरज नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. 1 वाटी. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी पाव वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडे जिन्नस. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी ज्वारीचे पीठ प्युअर घेतलेले आहे. त्यामध्ये कोणतेही पीठ मिक्स नाही. प्युअर ज्वारीचे पीठ आहे 1 वाटी. तर त्यानंतर ज्या वाटीने आपण ज्वारीचे पीठ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आहे. पाणी आपण नंतर थोडे-थोडे मिक्स करून ते पातळ करू शकतो. तर सध्या आपल्याला एकच वाटी पाणी किंवा 1 कप पाणी यामध्ये मिक्स करून हे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित. आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर त्यामुळे तोपर्यंत आपण भाज्यांची फोडणी करून घेऊ. तोपर्यंत हा रवा छान यामध्ये भिजला जाईल. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी आणि तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत. तर फोडणी करून घेण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. हिंग घातलेला आहे. अर्धा चमचा राई घालायची आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आणि त्यानंतर मी एक कांदा बारीक करून घेतला होता. बारीक असा कट करून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक करून. तर आता इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो देखील बारीक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं यामध्ये घालायचं आहे. गाजर घेतलं होतं एक, ते देखील अशा पद्धतीनं बारीक करून यामध्ये घालायचं. तर आपण भाज्या पूर्ण शिजवणार नाही आहोत. फक्त कच्चेपणा घालवण्यासाठी 2 मिनिटं याला परतून आपल्याला फक्त घ्यायचं आहे. तर एक 5 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण या पिठामध्ये घालायचं आहे. ही जर रेसिपी तुम्ही बनवली ना, तर मुलं परत-परत, पुन्हा-पुन्हा ही मागून खातील. याची 100% मला गॅरंटी आहे. तर इतका सुंदर हा धिरडा होतो. तर कोथिंबीर घेतलेली आहे मी भरपूर सारी आणि ती बारीक करून अशा पद्धतीनं यामध्ये घातलेली आहे. तर हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकताय. माझ्याकडे शिमला मिरची नव्हती म्हणून मी वापरली नाही. तर अर्धा कप पाणी अजून मी यामध्ये घातलेलं आहे. एकदम आपण घावण्यासाठी कसं बनवतो तसं आपल्याला पातळ हे बनवायचं आहे. तर थोडंसं पाणी अजून लागलं तुम्हाला तर अजून थोडंसं पाणी वापरा. पातळ झालं तरी काही हरकत नाही. छान कुरकुरीत धिरडे होतात. तर अशा पद्धतीनं हे बाजूला ठेवून घेते. त्यानंतर बाकीचे मसाले आपण घालून घेणार आहोत. हळद घालायची अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा घालायचा आहे आणि धना पावडर अर्धा चमचा घालायचा आहे. त्यानंतर मिरची घातलेली आहे मी. 2 मिरच्या कट करून घेतल्यात आणि त्या अशा पद्धतीनं मी घालून घेतलेल्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिश्रण आता पूर्ण तयार झालेलं आहे. धना आणि जिरा पावडर वापरल्यामुळं छान त्याला चव एकदम छान मस्त येते. तर अशा पद्धतीनं हे एवढं पातळ पाहिजे तुम्ही बघू शकता. आता इथे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण बॅटर बनवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पातळ आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आणि यावरती प्लेट झाकून आपल्याला हे 5 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तर गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस जर मोठा ठेवला तर खालीन सगळं धिरडं जळलं जाईल. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला थोडा उशीर लागतो. पण धिरडे इतके छान होतात, क्रिस्पी होतात आणि गरम-गरम तर इतके छान लागतात. तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकताय किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकताय. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी देखील बनवू शकताय. अगदी छान सुंदर असे हे लागतात. तर लहान मुले देखील आवडीने खातील. त्यांना कळणार देखील नाही यामध्ये ज्वारीचे पीठ आहे. इतके छान हे धिरडे तयार होतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 10 ते 15 मिनिटात होणारा हा नाश्ता आहे. पुढच्या साहित्यात आहे रवा आणि ज्वारीचं पीठ सगळ्यांच्या घरी असतं. तर हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. डायबिटीजच्या पेशंटसाठी तर हा उत्तम नाश्ता आहे किंवा तुमच्या घरी लहान मुलं आहेत 3 ते 4 वर्षाची,
त्यांच्यासाठी तर हा हाय प्रोटीन नाश्ता आहे. त्यामुळे हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हा ज्वारीचा धिरडा कसा झाला होता. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.